क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिग्रस विनापरवाना चोरट्या मार्गाने मुरुम वाहतूक करणाऱ्या टिप्परवर तहसीलदारांची धडक कारवाई। 5 ब्रास मुरुम केला जप्त। दिग्रस तालुक्यातील साक्रा परिसरातून अवैध मार्गाने विनापरवाना मुरुम वाहतूक करणाऱ्या टिप्परवर दिग्रस तहसील प्रशासनाने कारवाई केली आहे। दिनांक 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास तहसीलदार व महसूल विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई करत टिप्पर जप्त केला आहे। वाहन क्रमांक MH40B4665 या टिप्परमध्ये सुमारे 5 ब्रास मुरुम भरलेले होते। सदर टिप्परवर कोणतीही रॉयल्टी किंवा अधिकृत परवाना नसल्याचे आढळून आले। साक्रा येथील अरुण नावाचा चालक हा मुरुम अवैध वाहून नेत असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे। या कारवाईमुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गौण खनिज चोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। दिवसाढवळ्या मुरुम चोरी होत असेल तर मग रात्रीच्या वेळी किती प्रमाणात चोरी होत असावी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। शासनाच्या तिजोरीला कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या या प्रकारामुळे महसूल गळती गंभीर बनली आहे। या प्रकरणी पुढील तपास तहसील कार्यालयामार्फत सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर कांबळे, दिग्रस, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।